जॉबवरून आलो आणि आज जर उशीरच झाला यायला, तर आलो फ्रेश वगैरे झाले आणि आता चहा पण घेतला, चहा पिऊन झाला आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर स्वयंपाकामध्ये आज शनिवार आहे तर जास्त काही नाही आहे, आज फक्त पुलाव आणि दहीची कढी असणार आहे आणि ती रेसिपी मी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे, कारण की तिची जरा तब्येत डाऊन झाली तर तिला आज आराम आहे आणि मी आज स्वयंपाक करणार आहे. आता माझी टर्न आहे आज. शनिवार असल्यावर पण मोस्टली सगळेजण खिचडी भात राईस असंच काहीतरी करतात, भाताची खिचडी वगैरे. तर मी आज पुलावच करणार आहे आणि तुमच्यासोबत पण चला मी शेअर करते रेसिपी. आणि इथे ध्रुवची मस्ती चालू आहे. मी किचनमध्ये आली की त्यालाही किचनमध्ये यायचं असतं आणि एक भांडं किचनमध्ये मग आमच्या राहत नाही, सगळं मांडीतली भांडी येतात खाली. आहे ना ध्रुव? काय रे? काय बघा काय बघा, असं आमच्या ध्रुवची मस्ती चालू असते. एक भांडं राहत नाही, दिवशी मस्ती चालू असते. मी आले की इकडे आहे ना, तिकडे गेले की तिथे येणार आहे. इथं मी आले मोठी तयारी पण करून ठेवली आहे. घरात जे भाज्या होत्या त्याच घेतल्या आहेत. तिथे कांदा टोमॅटो मिरची अद्रक लसूण इथून ठेवल्या, तर फक्त मला फोडणी द्यायची. तर चल, येताना ना आज बुंदी आणि शेव आणलेली, तर ती ध्रुव इथे खाऊन त्याने फिनिश पण केले आणि त्याला थोडं थोडं मम्मी देते एका जागेवर बसण्यासाठी. हे बघा, आणि हा ध्रुव नको असं थोडं पण मौसमचं थोडं कसं लागेल, नको ना त्रास देऊ. ओ माझ्या बाबूला कोणी मारलं? थोडं दाखव ना, थोडं दाखव ना, गुब्बारे दाखव ना त्यांना. तू काय खाणार आज ध्रुव? तू काय जेवणार? हा ऐ काय ए मला पण ठेवा. ही बघा मम्मी बोलते कढी घेऊन ये. मम्मी बोलते कढी घेऊन ये. यशला मम्मी दुकानात पाठवते दही आणायला, तर ती बोलते की कढी घेऊन ये. आणि हे बघा हा तेल आता गरम झाले. आता मी पुलावची तयारी फोडणीची तयारी करते. तर तेल कुकरमध्ये गरम झालं. आता त्याच्यामध्ये ना मी इथं टेचून घेतलं आहे लसूण आणि अद्रक, कारण हे वेगळी टेस्ट येते भाताला, म्हणून मी टेचून घेतला अद्रक आणि लसूण. तर त्याची सर्वात अगोदर फोडणी देते. त्यानंतर लगेच आपण टाकणार आहोत तेजपत्ता आणि एक कशी कट करून घेतली मिरची. तुम्ही पाहिजे तर तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता, तर मी आता तेल वापरलेला. गॅसची फ्लेम मी जरा मीडियम ठेवली. आता फोडणी आपली चांगली बसली आहे लसूण अद्रक तेजपत्ता मिरचीला. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक कापलेला चिरलेला कांदा. हा एक मी मोठा कांदा घेतला आहे. मग त्याला चांगला ना तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया. कांदा चांगला का त्या तेलामध्ये चांगला मुरला पाहिजे, त्याचा कलर असा जरा वेगळा चेंज झाला पाहिजे. तर त्याला 2 मिनिट या तेलामध्ये मी चांगलं फ्राय करून घेते. झाकण ठेवलेलं मी. आता आपण कांदा बघू. आपला कांदा बघा मस्त तेलामध्ये फ्राय झाला आणि त्याचा सुगंध पण खरंच खूप छान येतोय. आणि जशी मी फोडणी दिलेली ना तेव्हा पण लसूण आणि अद्रकची मस्त असं फोडणीचा वास आलेला. आणि आता कांदा पण बघा आपला मस्त झाला आहे तेलामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया. आता इथं मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले. ते पण या तेलामध्ये चांगले असे फ्राय करून घेऊ. आता आपण आपला टोमॅटो झाला की नाही बघूया. बघा तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो पण इथे चांगलं तेलामध्ये फ्राय होतोय. कांदा तर चांगला एकजीव झालाच आहे. ह्याच्यामध्ये टाकली लाल मिरची पावडर,
त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि एक कशी टेस्ट यावी म्हणून मी थोडीशी टाकत आहे पावभाजी मसाला. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाला. आता मी याच्यामध्ये 2 ते 3 स्पून असे मसाले टाकलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत भाज्या. आता ज्या घरामध्ये अवेलेबल होत्या त्याच मी भाज्या घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये मी आता घेतले आहे फ्लावर, वाटाणा आणि बटाटा. हे घरामध्ये अवेलेबल होत्या भाज्या, त्याच घेतल्या मी. आता ते 2 मिनिटांना या मसाल्यामध्ये एकजीव करून घेते मी. आणि सगळ्यात एकजीव करून घेऊ आणि 2 मिनिटं झाकण ठेवू. परत त्याला 2 मिनिटं या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया. आता आपण आपल्या भाज्या बघूयात. भाज्या मस्त झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. मी माझ्या चवीनुसार मीठ टाकून घेते आणि लगेच छोटे 2 ते 3 चम्मच छोटे स्पून मी दही टाकून घेतलं. दहीने एक पुलावाला चांगली टेस्ट येते. हा काय वास सुटला. आता आपण मीठ आणि दही टाकलं तर आता 2 मिनिटं परत त्याला झाकून ठेवूया. तुम्ही बघू शकता आणि या मसाल्याचा इथं भाजीचा मस्त सुगंध पण येतोय. आता मी इथे मी स्वच्छ धुवून तांदूळ घेतले. तर आता हे आपण टाकून घेऊया भातामध्ये, भाज्यांमध्ये. आता याच्यावरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आणि मी भातामध्ये ना खडा मसाला अजिबात वापरलेला नाहीये. खडा मसाल्यामध्ये फक्त मी तेजपत्त्याची फोडणी दिलेली आणि बाकीचा काही खडा मसाला नाही वापरला. तर मी फक्त याच्यामध्ये आपले 3 मसाले वेगळे वापरले. पावभाजी मसाला, छोले मसाला, गरम मसाला आणि आपला लाल तिखट आणि हळद सुद्धा वापरली नाहीये. इथं तुम्ही पण असा भात करून बघा. पुलाव आपले छोले मसाला, छोले मसाला, पावभाजी मसाला आणि गरम मसाला असं वापरून बघा. याने एक वेगळी टेस्ट पण येते आणि खरंच खूप छान लागतो आपला हा पुलाव. आणि आता मी करते ना, याचा सुगंध पण पूर्ण छान सुटलेला आहे घरामध्ये. आता तेवढं मला पाणी पाहिजे ना, याच्यामध्ये मी ॲड करते आणि कुकर लावून घेते आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते. मी कुकर तर लावून दिलाय. आता याच्यामध्ये मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते आणि नंतर तुम्हाला झालं की एकदा दाखवते. आणि आता मी एका साईडला लगेच ना कढीची तयारी करून घेते. कढी मी साधीच बनवणार आहे. आपली हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक याचीच फोडणी देणार आहे आणि अशी आपली साधी बनवणार आहे. तर चला मी आता एका साईडला पटकन कढीची फोडणी पण तयारी करून घेते आणि ते एका साईडला आपला भात पण होईल. मग झालं की तुम्ही पण एकदा पूर्ण पहा. इथे बघू शकता माझा पुलाव पण भात झाला आहे आणि ते कढी आणि भात खरंच खूप छान झालाय. सुगंधाला पूर्ण घरभर असं सुटलेला आहे मसाल्यांचा. फक्त थोडंसं माझ्याकडून पाणी जास्त झालंय. म्हणजे भात एकदम मस्त झाला आणि कढी सुद्धा मी साधी सिंपलच केली. वाटण केलेलं मिरची, लसूण, अद्रक असं वाटण करून मी फक्त फोडणी दिली आहे कढीपत्त्याची, मोहरीची. आणि ते तुम्ही बघू शकता भात पण. तर आता मी जेवण करून घेते, आता परत खूप उशीर होईल.
ध्रुव हॉलमध्ये बसलाय तर मी ते पटापट आता जेवण करून घेते. पुलाव ना छान झालता, टेस्ट पण छान लागत होती, पण एवढं जरा पाणी मॅडम जास्त झालेलं, पण छान लागत होता पुलाव. तुम्ही पण एकदा नक्कीच रेसिपी ट्राय करा आणि खरंच पुलाव हा छान होतो. आणि आता रात्रीची वेळ झाली आहे, रात्रीचे 12:30 होऊन गेलेत आणि अजून आम्ही सगळे जागे आहोत. आणि आता संडे हा दिवस चालू झाला आहे आणि आज आहे मदर्स डे. तर सर्वांना माझ्याकडे मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. पण मम्मीला विश केलं, मदर्स डेच्या शुभेच्छा पण दिल्या. आणि आम्ही जॉबवरून येतानाच ना एक असं छोटासा केक घेऊन आलो की थोडंसं असं म्हटलं सेलिब्रेशन करावं. तर त्यामुळे आता आम्ही केक कटिंग करणार आहोत, मदर डेचा असा केक. आणि ते बघा ध्रुवचं आमचं काय चाललं आहे, हे बघा. इथे ध्रुव पण त्याचा अजून 12:30 होऊन गेले तरी बघा तो बघा जेवून झाले सगळं. त्याला पण चांगलं फ्रेश वगैरे केलंय, कपडे त्याचे चेंज केले. त्याला काही झोप येत नाही, तो फोन बघत बसता. इथे मम्मी बसते, जेवण तर झालंय. आणि इथे कीर्ती आणि आम्ही हा केक आणलेला येताना. हा आत्तापर्यंत अजूनपर्यंत तरी मम्मीसाठी सरप्राईज होतं केक आणलेलं, मम्मीला माहीत नव्हतं. जेव्हा फ्रीज उघडला तेव्हा मम्मीला माहीत पडलं की आम्ही केक आणला. आता पप्पाला बोलू. आता आम्ही केक कटिंग करतो. चला केक ओपन करणं चालू आहे. इथे लिहिलंय लव यू मम्मी. मम्मी. त्यांना इथे वरती हे पण करायला सांगायचं ना, लिहायला सांगायचं ना. जागाच नव्हती बघ ना. इथे बघ. हा बघा मस्त आहे. कुठला फ्लेवर आहे, फालुदा ना. हा फालुदा कुल्फी. केकचा फ्लेवर आहे फालुदा कुल्फी. तर आता हा मी फर्स्ट टाइमच आणलेला आहे वेगळं काहीतरी. तर आता खाऊन बघू कसं लागतो. आणि आता मम्मी हा बर्थडे बोलते मम्मी आता मदर डेचा केक कटिंग करणार आहे. कशाला आता मम्मा कट करते बस. तुला आमच्या केक कटिंग करायची घाई लागली. त्याला आता आम्ही ओरडलो तर तो माझ्याकडे येऊन बसलाय. त्याला केक खायचा आहे. माझं आहे. तुझं नाही. तुला नाही देणार. माझ्या आहे तुला नाही देणार. त्याला मम्मी सांग बोलते की माझं आहे तुला नाही देणार. तू मला नाही आणलं तू केक. कशाला त्याला केक कटिंग करायचंय. नको तो हाताने सगळा हाताने त्याला सांगितलं कट करणार तर लगेच खुश झाला. बघा कसा ध्रुव आमचा हुशार आहे. आता हे दोघं केक कटिंग करणार आहे. ध्रुव तू मला नाही आणलं केक ना. बघा ध्रुव मला केक. ध्रुवची हॅपीनेस बघा. त्याला कापू दे. तू मदर आहे का, तू मदर आहे का ध्रुव. मदरचा डॉटर आहे. ग्रँड डॉटर. ध्रुव तुझी मदर कुठे आहे. आता हे लोक केक कटिंग करतात. हा काय बोलायचं नसतं मम्मा, फक्त कट करू. बोला ना हॅपी मदर्स डे. मम्मी तुला हॅपी मदर्स डे. मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. टाळ्या वाजवा. आले वा. ध्रुव आमचा हॅपी झाला आहे. तर बघा कशी त्याची घाई बघा. त्याला असं लागतं केक कट करायला पाहिजे त्याला. हात माशीला केकचा एक कसा आहे मम्मी केकचा फ्लेवर. अजून मी खाल्लंच नाही. हा आता किती सारा. हे बघा हा ध्रुव बघा एवढी गप्पत असते. कसा लागतो फालुदा कुल्फी फ्लेवर. बाबू घाण करू नको. फ्लेवर छान आहे. ए त्याला नको सारू जास्त. हा ना वेणीला एक्शन सारखं लागतं थोडं थोडं. हा तिथे आहे फालुदा आहे. फालुदा कुल्फी आहे. नको. आणि तुम्हाला केकची डिझाईन कशी वाटली ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा.
आणि हे आम्ही आताच केक कटिंग केला. रात्रीचे 12:30 वाजून गेलेत. 1 वाजला. 1 वाजला ना, 1 वाजला आणि आता आम्ही केक कटिंग केलाय. उद्या माहीत नाही टाईम भेटेल नाही भेटेल, त्यामुळे आताच केक हा कटिंग केला. आणि यश आणि पप्पा आले नाहीत, ते तिथे झोपलेत, म्हणून मग आम्ही आताच केक इथे कटिंग केला. आणि ते आमचा ध्रुव तर जागाच आहे. तो बघा कसा. दुडा 1 सेकंड. तुला प्लेटमध्ये देते, थांब. हा त्याला प्लेट मध्ये म्हणजे हे बघा, हा बघा ध्रुव बघा. नको ग. बघा कशी मस्त चालू आहे केक खायला. बघितलं, चला मागे आला केक खायला. बघा बघा कसा रडतो बघा. ध्रुव तुम्हाला नाही आणला केक? ध्रुव तुम्हाला नाही आणला केक? हा काय रे? तर बघा हाय तर केक ठेवला आणलाय बघा. आणि इथं बघा, हे बघा आहे. ध्रुवला ना लय गोड असं आवडतं खायला ना ध्रुव. चला मी पण भरवते, मम्मीला मी पण भरवते केक. चमचा चावून खाशील. नको का जास्त गोड, तुम्ही भरवलं ना. घे ना, आता एवढंच आहे. खादाड मम्मी. केक खादाड. कारण माझ्या मम्मीला केक खूप जास्त आवडतो. तिला चॉकलेट फ्लेवर तर अजिबात नाही आवडत, म्हणून मी वेगळं काहीतरी आणायचं. लव यू मम्मी. लव यू मम्मी. मम्मी बस हे ठेवा असंच, आपण ना फ्रीजला चिपकवू. छान बघ किती मस्त आहे. काहीच कोणाची माझी ना. हा मला पण बघू दे, खाऊ. हॉटेलमधून आणलं. नाही बुक केलं. चावून खाशील. तर मी पण खाऊन बघते कसं ती लागतं. बघ खाते ती बघ. कसा कोंबला तोंडात बघ. बघितलं. तर छान लागतोय. फालुद्याची पूर्ण टेस्ट येते त्याला आणि मस्त आहे खायला. फ्रेश पण आहे, मस्त आहे.